साहेबराव बरोबर करायला ना मी. अरे नाही तर उद्या माझा डाव माझ्यावर उलटायचा. नाही सध्या तर तसं काही वाटत नाही. पण तुला सांगू, अरे लई मजा केली मी, लई जळू जाते असनी. अंजलीबाईंना कळलं आता कोल्हापूरच्या पाण्याची ताकद. आणि कोल्हापूरचा मर्दगडी कधी कोणासमोर झुकत नाही हे लवकरच कळते असनी. अरे तू आज बघायला पाहिजे होतं त्यांचा चेहरा. अरे हसून हसून पोट दुखलं असतं तुझं. येडाय काय तू? अरे मी कशी मज्जा घेईन? अरे आपल्या माणसाला त्रास झाल्यावर कोण खुश होतं काय? हा पण मी तरी काय करणार? माझ्याकडे दुसरा काय पर्यायच राहिला नाही. अरे आणन की घरला परत. होय ते माहेर नाही ठेवणार त्यासनी. पण त्यांना बी कळू दे की जरा माझी किंमत. होऊ दे की जरा ताप. त्रास होतोय मला, पण मान्य कसं करू? बोलून टाकू का राणाजींशी? थोडा कमीपणा घेतला तर बिघडत नाही. शेवटी आपलाच नवरा. घेऊया का एक पाऊल मागे? का करताय असं? तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला घाबरते? अजिबात नाही. फोन लावून दाखवू? नको, मला नाही गरज तुमची. तुम्ही बसा तुमच्या गावातल्या मैत्रिणींची गप्पा मारत. मला काय? मी तुम्हाला अजिबात घाबरत नाही बरं का. थांबा दाखवतेच. साहेबराव कसं आहे माहित आहे, आपल्या माणसाला आपण घरी आणलंच पाहिजे. आता अंजलीबाई कधी घरला परत येतात असं झालंय मला. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी बोलते अंजली. कोण अंजली? अहो मी बोलते अंजली. हा ते मोबाईल वाला ना हो तुम्ही? अहो नाही, मला कोणती बी पॉलिसी नकोय आणि कोणता प्लॅन बी नकोय. अहो असं काय करताय? मी बोलतेय. बरं तुम्ही मला उद्या न्यायला याल का? असं कसं येणार? ओळख नाही पाळख नाही यायला कसं येणार तुम्हाला? तुम्हाला बहुतेक रॉंग नंबर लागला असेल. ठेवा फोन. अहो एवढं खळ खाऊन बी माझ्या संकट बोलला नाहीत काय? आता कळेल तुम्हाला. आपला माणूस बोलला नाही तर कसा त्रास होतो ते. हा बोल की. हा वय अंजली, थांब मी तुला थोड्या वेळात फोन करते. हा काय ग आता एकट्या रात्री तू इथं? काय झालं? काय झालं तुला माहित नाहीये का? सगळंच तर माहितीये ना. कशाचं? नीट सांग की काय झालंय. असं कोड्यात बोललेलं मला काय बी कळत नाही बघ. फुलं घ्यायचं बरं कळतं तुला. ते होय, आता मी फुलं घेतली म्हणून एवढ्या रात्री इथं भांडायला आलीस म्हण की. मी काय तुझ्या राणादासारखी नाहीये भांडायला. मग मला बोलायचं होतं. का? संध्याकाळी तर म्हणत होतीस की तुझ्याशी बोलण्यात काय बी अर्थ नाहीये. मग आता काय झालंय? उगाच मस्करी करू नकोस माझी. मला खरंच तुझ्याशी बोलायचं. अगं मग फोन करायचा होता.
एवढ्या रात्री चालत कशाला आलीस इकडे एकटी? मला प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं. सिरियसली सांगते, बोलू की नको? बोल बोल बोल. तुलाही वैताग आलाय का माझा? जाते. ए अंजली, अगं मी मस्करी करत होते मी तुझी. मला तुझा कधीतरी वैताग गेलोय. बस. हा बोल, सांग मला काय झालंय? राणाची का वैतागलेत माझ्या? कोण म्हणलं तुला? कोणी म्हणायला कशाला हवं? सगळं दिसतंय ना मला. असं का वागतायत ते माझ्याशी? आता हे आपल्याला राणादाला विचारायला पाहिजे. नको तेवढं ताणलं मी. झाली माझी चूक, मान्य आहे ना मला. पण म्हणून कुणी असं वागतं का? हे माझ्याशी बोलत नाहीयेत, मला ओळखही दाखवत नाहीये, अगदी परक करून टाकलंय मला. आता मगाशी मी फोन केला होता, तर रॉंग नंबर सांगून फोन कट केला त्यांनी. मला सांगे बरोबर आहे? अंजू, मला काय वाटतं तुला खरं खरं सांगू? सांग. तुला कळलंय ना मग आता तुझी चूक झाली आहे म्हणून? मग आता तूच पुढाकार घे आणि एकदाच मिटवून टाके भांडण. अजिबात नाही. हे शिकायला तयार होत नाही तोवर असलं काही करणार नाही. हे बघ, हे असलं असतंय बघ तुझं. इकडं तू माघार घेनास आणि तिकडं तो राणादा माघार घेणं झालाय. तूच सांग मला, दोघांपैकी एकानं माघार घेतल्याशिवाय भांडण मिटत असते का कधी? पण मी नाही घेणार आहे माघार. हे जोवर शिकायला तयार होत नाही तोवर मी काही ऐकणार नाहीये त्यांचं. मग बसा दोघं बी भांडण. रेणू, तुलाही नाही कळते का ग माझी अवस्था? मला यांना खूप भेटावं असं वाटतं, यांच्याशी बोलावं असं वाटतं, यांना बघायचंय. खूप आठवण येते मला. मला नाही करमत ग यांच्याशिवाय. आणि आता तर रडावंसच वाटतंय मला. हे अंजू, हे रडायला काय झालंय तुला? तू रडलेल्या राणादाला कधी आवडेल का? सांग बघू. नाही की नाही? मग तरी का असं वागताय ते? मी शिका म्हणून मागे लागले, दोघात तिसरा नको असं म्हणाले म्हणून गाजवला मी यांच्यावर अधिकार. पण मला सांग, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच्यावरच गाजवतो की नाही आपण अधिकार? अंजली, तू जरा जास्तच अधिकार दाखवला नाहीस ना? मग नाही, मी घर सोडून आले तेवढंच काय ते. पण मला सांग, मी हे सगळं गंमत म्हणून करतेय का? ह्यांचं चांगलं व्हावं, यांनी शिकावं म्हणूनच करतेय ना मी. मग तरी यांना कसं कळत नाही ग? तूच सांग त्यांना माझी अवस्था प्लीज. अगं, तुमच्या दोघांच्या मध्ये मी कसं बोलणार सांग बघू? आणि मी काय सांगू त्याला? तू घर सोडून गेलीस, हे चांगलं केलंस हे सांगू का? पण मी कुठे घर सोडलंय? मी माझं घर कसं सोडीन ग? जरा काही दिवस माहेरी राहायला आली एवढंच. पण हे सगळं त्यांच्या चांगल्यासाठी चालू आहे ना. ते शिकावेत म्हणून करते मी हे सगळं. ते काही नाही, तू प्लीज यांच्याशी बोल, यांना नीट समजाव. बरं बाई, मी बोलेन त्याच्याशी. पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे? काय हवंय तुला? नारळाच्या पाकातल्या वड्या तुमच्या पद्धतीच्या देणार? दिल्या, पण तेवढं माझं काम कर प्लीज. नक्की देणार ना वड्या? नक्की देईन. मग काय काळजीच करू नकोस. उद्या बघ राणादाला कशी बरोबर करते मी. बरं मला सांग, फोन कोणाचा होता? अगं हे बघ, किती उशीर झालाय तुला. जा आता चल. नाही नाही, मला वेळ. उद्या बोलू आपण शाळेत. चल, गुड नाईट. सांग तरी. गुड नाईट, बाय. हॅलो. या ठोकळ्याला परत एक डाव सरळ करायला पाहिजे. याची वाकडी तिकडी पावलं त्या मस्तर्डीच्या रस्त्यावर जाऊन उपयोग नाही. नक्की
काय चाललंय काय कळना झालंय. राणा भाऊजी, ओ राणा भाऊजी. कोण? वहिनी. हा आत येऊ काय? काय काम होतं काय? नाही तसं काम नाही, सहज चौकशी करायला आलतो. या की. समजा नीट आहे ना राणा भाऊजी? कशाचं? नाही ते जाऊबाई डोसक्यामध्ये राग घालून हटवादीपणा करून हे घर सोडून निघून गेल्या. लई वाईट वाटत असेल ना तुम्हासनी? लई राग बी आला असेल तुम्हासनी? यायलाच पाहिजे. हे असं वागल्यावर कुणाला बी राग येईलच की. नाही पण राणा भाऊजी, तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका. तुम्हासनी काय वाटलं सवरलं काय पाहिजे असेल तर आम्हासनी सांगा. पण एक ध्यानात ठेवा, आपल्याला काय कुणाची गरज नाही. अरे बोल की ठोकळ्या काय तर. 4 शिव्या घाल मास्तरनीला. मामासनी कळू दे की तुझ्या मनातलं. राणा भाऊजी, जाऊबाईंची लई आठवण येत असेल ना? नाही तसं काय नाही. 2-4 दिवसात मिटेल समजा. काही गरज नाही. नाही म्हणजे तुम्ही कशा पायी माघार घेतायसा राणा भाऊजी? हे बघा चूक त्यांची आहे, तेव्हा त्यांनाच पडती बाजू घेऊ द्या. तसं बी त्यांनी तुमच्या डोसक्याला लई ताप दिलाय. आता तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडे जायचं नाही. वहिनी, उलट मीच त्यासनी ओळख दाखवणं झालं. हे एक नंबर काम करतायसा बघा तुम्ही. आणि बरं झालं हा राणा भाऊजी, तुम्ही त्यांच्या शिकवणीतनं बाहेर पडलासा ते. त्याच माझ्या माग माग करतात, पण मीच भाव देत नाही त्यासनी. अरे वा, हे चांगलं जमलंय की तुम्हासनी. आता चांगलं व्हावं वाटत असेल तर चांगलं जमायलाच पाहिजे की. एक नंबर. आता त्यांना बी कळेल या रानाचा बाणा. कळायच पाहिजे. बघा 4 दिवसात कशा घरी परत येतात त्या. लई बेस्ट झालं. वहिनी, मीच ताप देतोय त्यासनी. मुद्दा म्हणूनच बोलत नाही मी त्यांच्या बरोबर, मग त्यांना कर्म होते. आता कळेल त्यांना माझी किंमत. माझ्यावर चिडतात काय? खरं सांगू काय वहिनी, अंजलीबाई काय खरं खरं चिडलं नाहीत माझ्यावर, आणि मी बी नाही. हा ते जरा चुटर पुटर वादावाद झालेत त्या शाळेवर ना, पण बघा 2-4 दिवसात कशा परत घरी येतात त्या. असं आहे भय. बरं असू द्या, आता आवरा तुम्ही पटापटा. तुमच्यासाठी नाश्ता तयार करून ठेवलाय. वय मी आवरतो पटाक दिशी. वहिनी, आज बी अंजली बाईसनी या रानाचा बाणा दावायचा आहे. आलोच. अगं ए बाई, कोण आहेस तू? मास्तरी नाहीस का वैरी नाहीस का? आमच्या साध्या गोळ्या दिराच्या मागे लागली आहेस ग तू? प्लीज फोन उचला प्लीज. हॅलो, थँक गॉड तुम्ही फोन उचललात. कुठे आहात तुम्ही? आहेत की इथं जवळच आहेत. देऊ काय फोन? काय महत्वाचं बोलायचं आहे? राणाजी कुठे आहेत? त्यांना जरा फोन देता का? हा 1 मिनिट.
राणा भाऊजी, ते जाऊबाईंचा फोन आहे, तुमच्याशी काहीतरी बोलायचं म्हणायल्यात. अहो घ्या, अहो काहीतरी महत्वाचं बोलायचं असल, घ्या की. नाही जाऊबाई, अहो राणा भाऊजी तुमच्या संकट बोलायला नाही म्हणायलेत. त्यांना सांगा महत्वाचं आहे. अहो आता तेच तर सांगितलं की, ऐकलं नाही काय तुम्ही? बरं थांबा. अहो राणा भाऊजी काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणायल्यात, बोलून घ्या एकदा. अहो नाही काय, आम्ही म्हणायलोय म्हणून बोलून घ्या. अहो 2 शब्द तरी बोला की राणा भाऊजी. अहो गेलं बघा राणा भाऊजी. कुठे गेले? आता हा टॉवेल घेऊन गेलं, म्हणजे आंघोळीला गेला असणार. तुम्ही जे काय महत्वाचं तुमचं काम आहे ते आम्हासनी सांगा, आम्ही सांगतो की राणा भाऊजीसनी. नाही नको, मी नंतर बोलते त्यांच्याशी. पण त्यासाठी ते बोलाय तर पाहिजेत ना व. म्हणजे? अहो म्हणजे काल राणा भाऊजी आम्हासनी सांगत होतं तुमच्याशी एक अक्षर बी बोलणार नाहीत म्हणून. काय झालंय हो एवढं? काही नाही. अहो काय कसं नाही बरं? तुमचं नाव जरी घेतलं का नाही घरात तरी भडका उडतोय बघा त्यांचा. डोळं रागाने लाल होत्यात त्यांचं. कशा पायी उगा ताप देताय त्यासनी? हा, काही दिवस लांबच राहावा, मग बघू पुढचं पुढं काय करायचं ते. मला शाळेला जायला उशीर होतो, मी ठेवू का फोन? ठेवताय? ठेवा. पण हा, तिकडं तुम्ही तुमच्या घरी नीट राहा आणि इथं आमच्या दिराला नीट राहू द्या बघा. चांगल्या टायमावर आलो बाबा इथं. आता काही या दोघांमध्ये भडका उडाल्याशिवाय राहत नाही, आणि या दोघांचं काही. गोदक्का, आज खरा धावतो रानाचा बाण. गोदाक्का गेली खड्ड्यात. आता तुला काय झालंय चिडायला? ह्या घरची थुरली सून तुझी बायको रुसून गेल्या, आणि तुला हसायला काय झालंय निर्लज्जवानी? तिला कधी आणणार आहेस? मला आत्ताच्या आत्ता तिच्याकडे घेऊन चल. अजिबात नाही. हे बघ, आता कुठं चांगलं व्हायलंय, तू मध्ये काय बिघडवू नकस. अरे तुझ्या जीवाला काही हाड आहे का नाही? तुझी बायको गेली सोडून ते चांगलं व्हायला म्हणतोस होय? अगं तसं नाही ग, चांगलं व्हायलंय म्हणजे कोडं सुटायलंय. अंजली आता कोडं झालीये काय तुझ्यासाठी? अगं ती जाऊ दे, तुला नाही कळायचं. तू न्यारी आण माझी, मला मोहिमेवर जायचंय. हे बघ राणा, अति झालं की माती होते, ठाव आहे ना तुला? का तुलाच अंजली नको ह्या घरात? अगं पाहिजेत की. अरे मग तिच्या मनासारखं कर की. जरा शिकलास तर काय आबाळ कोसळणार नाही. तुला नाही कळणार ते. होय तर तुलाही शाना, तुला समज कळते. आम्ही समधी आडाणी हाय. गोदक्का, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना व? हा, मी आजवर कधी काही चुकीचं केलंय? नाही. मग फक्त 2-4 दिवस काढ. अंजलीबाई परत येणार म्हणजे येणार. आता मी न्यारी घेऊन येते तुला. नको, आधीच तू लई टाइम खाल्लायस माझा. मला जर जायला उशीर झाला तर अंजलीबाईंना यायला उशीर होईल. तुला चालेल काय? नाही नाही, तू जा. राणा, मला जर धुरपीच्या घरला सोड की जाताना. कशाला? अरे 4 दिवस झालं हातरून धरलंय म्हण तिनं. गोदक्का, तू मला अंजलीबाईंकडे घेऊन चल असं म्हणणार नाहीस ना व? नाही रे बाबा, आणि नशिबात असेल तिची गाठ पडायची तर पडेल. नाही नको, ते माझं मीच जातो. तुझा काहीतरी वेगळा डाव दिसतोय. अरे एकदा नाही म्हटलं ना तर मग ऐक की जरा. चल मला सोड. चल चल. राणा भाऊजी कुठं चालला सा? असं बाहेर कामावर जाणाऱ्या माणसाला विचारू नये वहिनी साहेब. होणारी कामं होत नाहीत मग. अहो काय गोदाक्का, दुनिया पार चंद्रावर चालल्या आणि तुम्ही बसा इथं खोडता घालत.
तुम्ही बी कुठेतरी बाहेर चालला असं वाटतं. कुठं? तुमच्या साड्यासनी पिको फाल करायचं आहे ना वा? मग टेलर कडे घेऊन चालले. अहो गोदाक्का, मग आधीच सांगायचं की. बरं राणा भाऊजी, अहो तुमचा फोन राहिला होता खोलीमध्ये, घ्या. कुणाचा फोन आला होता काय? कुणाचा येणार होता काय? नाही. चल गोदाक्का. चल. नंदिता, तूच ग, तूच. तुलाच येवा आड्याची काळजी.